तूही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागात तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या भागाची सुरुवात होते ती एका अत्यंत धावपळीच्या आणि काळजाचा ठोका चुकवणाऱ्या दृश्याने. सौदामिनीने अर्णवच्या आईची ते अत्यंत मुलाची शिलाई मशीन उद्ध्वस्त केली होती, हे तर आपल्याला माहितीच आहे. पण ईश्वरी, अंजली, मामा आणि शिर्के यांनी अजिबात हार मानली नाही. या चौघांनी मिळून जीवतोड मेहनत केली आणि मशीनचे सुट्टे झालेले सगळे पार्ट्स पुन्हा एकत्र जोडून ती मशीन अगदी व्यवस्थित सुरू केली. मशीन तयार झाल्यावर ईश्वरीचा आनंद गगनात मावत नसतो. ती स्वतः ती जड मशीन घेऊन मंचाच्या दिशेने धावत सुटते. कारण तिला माहिती असते की अर्णव सरांकडे वेळ खूप कमी आहे. मंचाजवळ पोहोचल्यावर तिथे असलेल्या सिक्युरिटी गार्ड्सने ईश्वरीची ती मशीन अत्यंत आशेने सोपवते आणि त्यांना हात जोडून विनंती करते की दादा, प्लीज ही मशीन लवकरात लवकर अर्णव सरांपर्यंत पोहोचवा. इकडे मंचावर अर्णवचा जीव अक्षरशः टांगणीला लागलेला असतो. त्याची नजर वारंवार प्रवेशद्वाराकडे वळत असते आणि अखेर तो क्षण येतो. ईश्वरीने पाठवलेली ती मशीन अर्णवच्या टेबलवर येऊन पोहोचते. ती मशीन पाहताच अर्णवचा जीव कुठे भांड्यात पडतो. तिथे मंचावर ओंकारद्वारे अधिकृत अनाउन्समेंट होते की सात्विक फॅशन म्हणजेच अर्णव राजे शिर्के यांचा मशीन आता रेडी आहेत. ही अनाउन्समेंट ऐकताच दुसरीकडे उभे असलेले सौदामिनी अक्षरशः शॉक होते. तिला मोठा धक्का बसतो की आपण इकडे तुकडे केलेली मशीन ईश्वरीने इतक्या कमी वेळात कशी काय जोडली. तेवढ्यात ईश्वरी धावत अर्णव जवळ येते. ती अर्णवला अगदी प्रेमाने आणि आत्मविश्वासाने म्हणते, अर्णव सर, आता बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही. मी आहे ना. आता तुमच्या आईचे आशीर्वाद, आपण आपल्या गणूबापाचा आशीर्वाद तुमच्या पूर्णपणे पाठीशी आहे. आणि अर्णव ईश्वरीकडे अत्यंत कृतज्ञतेने पाहतो आणि म्हणतो की ईश्वरी, तू हे सगळं खूप कमी वेळेत करून दाखवलं. त्यावर ईश्वरी त्याला वेळीच जाणीव करून देत म्हणते, हो सर, पण आता वेळ वाया घालवू नका. आपल्याला ही स्पर्धा जिंकायची आहे. दुसरीकडे आपल्याला बघायला मिळते की संकट इथे संपत नाही. आता अर्णवकडे आपला ड्रेस पूर्ण करण्यासाठी फक्त 28 मिनिटे उरलेली असतात. इकडे सौदामिनीचा संताप अनावर झालेला असतो. ती देवसरेला एका कोपऱ्यात गाठते आणि त्याच्यावर बरसते. ती त्याला रागाने विचारते, देवसरे, तुम्ही काय करताय तरी काय? वेळ का फुकट घालवताय? मी तुम्हाला पैसे कशासाठी मोजलेत? पटकन मला काहीतरी निकाल पाहिजे आहे. देवसरेलाही तिचं ऐकावं लागतं. इकडे देवसरे पुन्हा एकदा आपला नीचपणा दाखवण्यासाठी मंचावर येतो. अर्णव कामाला सुरुवात करणार तेवढ्यात देवसरे त्याला अडवून म्हणतो, एक मिनिट अर्णव, तुमच्या या मशीनचं इन्स्पेक्शन तपासणी करायची अजून बाकी आहे. बाकी सगळ्यांना आयोजकांनी मशीन दिल्या आहेत, पण तुमची बाहेरून आल्यामुळे मला तपासणी करू दे. हे ऐकून अर्णवचा पारा चढतो, पण तो हुज्जत घालत बसत नाही, कारण त्यात उरलेली वेळही वाया जाईल. अर्णव संयमपणे तपासणी करू देतो. ईश्वरी नम्रतेच्या बाजूला येऊन मुद्दामून सुनावते की बरं झालं, नशीब आपलं बलवत्तर, मशीन तर आता आपल्याला वापरता येणार आहे. हे ऐकून नम्रताच्या तोंडावर मात्र पूर्णपणे 12 वाजलेले असतात. कारण तिला वाटत असतं की अर्णव बाद होईल आणि ती जिंकल. पण आता मंचावर खऱ्या परीक्षेची वेळ येते. अर्णवच्या बॉक्समध्ये नेमकं कोणता कपडा आहे हे पाहण्यासाठी सगळेजण खूप उत्सुक असतात. आता फक्त 25 मिनिटं उरलेली असतात. अर्णव मोठ्या आशेने तो बॉक्स उघडतो, पण त्या बॉक्स उघडताच अर्णवच्या पायाखालची जमीनच सरकते. त्या बॉक्समध्ये चांगला कपडा नसून केवळ जुना कपड्यांचा लहान मोठ्या चिंध्या भरलेल्या असतात. हे बघून सौदामिनी आणि देवसरे कुस्तीतपणे हसू लागतात. अर्णव रागाने आयोजकांना विचारतो की सगळ्यांना चांगला कपडा आणि मला चिंध्या का? देवसरे निर्लज्जपणे म्हणतो, ही स्पर्धा आहे. प्रत्येकाला वेगवेगळ्या गोष्टी देऊनच त्याचं कौशल्य तपासलं जातं. आता यातूनच तुम्हाला फॅशन डिझाईन करून दाखवायचं आहे. जजेस सुद्धा देवसरीची बाजू घेतात. अर्णवचा पूर्णपणे नाईलाज होतो. सौदामिनीला खूप आनंद होत असतो, कारण तिला वाटतं की 24 मिनिटात या फाटक्या चिंध्या जोडून ड्रेस बनवणं अर्णवला शक्यच नाहीये. आता वेळ वेगाने पुढे जात असतो. आता फक्त 20 मिनिटं उरलेली असतात. अर्णव त्या चिन्हांकडे पाहून विचारात पडलेला असतो. आकाश स्वतःच्या कामात असला तरी त्याचं लक्ष इकडे दादाकडेच असतं. ईश्वरी लांबून मनातल्या मनात गणूबापाला प्रार्थना करते की अर्णवला उद्देशून मनात म्हणत असते, सर प्लीज हार मानू नका. तुमच्या आईने नक्कीच अशा फाटक्या कपड्यांमधून काहीतरी वेगळं असं तुमच्यासाठी नक्कीच केलं असेल, ते आठवा.
आणि खरोखर अर्णवला त्याचा भूतकाळ आठवतो. लहानपणी त्याचा शर्ट फाटला, की आई याच चिंध्या वापरून किती सुंदर डिझाइन करायची हे त्याला आठवतं. आईचे ते शब्द त्याच्या कानात घुमू लागतात. "अरे, चिंध्या असल्या तरी काय झालं? यातूनच मी तुला काहीतरी बनवून दाखवते." आईच्या त्या आठवणीने अर्णवला नवीन ऊर्जा मिळते. तो स्वतःशीच म्हणतो, की जर माझी आई करू शकते, तर मीही काहीतरी करू शकतो आणि काहीतरी क्रिएटिव्ह तर मी नक्कीच करू शकतो. तो ताडकन उभा राहून कामाला लागतो. आता अवघी 18 मिनिटे उरलेली असतात. अर्णव बॅगेतल्या सगळ्या चिंध्या बाहेर काढतो आणि त्या रंगानुसार पटापट लावून घेतो आणि अत्यंत वेगाने त्या चिंध्या एकमेकांना जोडू लागतो. इकडे अँकर जी अनाउन्स करते, की चला सात्विक फॅशनने अखेर आपलं काम तर सुरू केलं आहे. आता या चिंध्यांपासून ते काय जादू करतायत ते पाहूया. अर्णवचा तो वेग आणि एकाग्रता पाहून मामा आणि अंजलीला खूप टेन्शन येतं. सौदामिनी मात्र मनातल्या मनात सरफरडत असते. तिला वाटतं, की हा मुलगा कशाही परिस्थितीत हार मानत नाहीये. 17 मिनिटं बाकी असताना अर्णवने चिंध्या जोडून एक अत्यंत सुंदर असा स्लीवलेस आणि लाँग वन पीस ड्रेस तयार करायला सुरुवात केलेली असते. पण गडबडीत त्याच्या सुईत दोरा काही केल्या जात नसतो. तेव्हा त्याला ईश्वरीने दिलेली टीप आठवते. दोऱ्याला थोडीशी थुंकी लावायची म्हणजे तो दोरा बरोबर सुईच्या भोकातून आत जातो. अर्णव तसंच करतो आणि एका सेकंदात दोरा सुईला ओवला जातो. ईश्वरी लांबूनच हे बघून खूप खुश होते. ईश्वरीने दृष्टी नसतानाही स्पर्धेत वडे बनवले होते. हे अर्णव समोर मोठं उदाहरण होतं. त्यानेही ठरवलं होतं, की आपणही यातून मार्ग काढूच शकतो. आता शेवटची 5 मिनिटं उरलेली असतात. अँकर सांगते, की शेवटची 5 मिनिटं उरली आहेत. पटापट आपले ड्रेस मेनिक्विनला घाला. या राउंडमधून एक जण बाहेर पडणार आहे. वेळ वेगाने धावत असते आणि टाईम अपची बेल वाजते. तोपर्यंत अर्णव आपले तो चिंध्या बनवलेला युनिक ड्रेस पूर्ण करून मॅनिक्विनला घालत असतो. हे पाहताच ईश्वरीचा जीव भांड्यात पडतो. आता वेळ येते निकालाची. अँकर सांगते, की स्पर्धेत 5 जोड्या होत्या. त्यातील 4च जोड्या पुढील राउंडमध्ये जाणार आहेत आणि 1 जोडी बाद होणार आहे. ती 4थ्या नंबरपासून निकाल सांगायला सुरुवात करते. 4थ्या नंबरवर एक दुसरी कंपनी असते. 3ऱ्या नंबरची घोषणा होते आणि ते नाव असतं आकाश टेक्सटाईल. हे ऐकून नम्रताचा चेहरा अक्षरशः पडतो. तिला वाटलं होतं, की ती पहिल्या नंबरवर येईल. पण आकाशच्या घागऱ्यात शार्पनेस नसल्यामुळे 3ऱ्या नंबरवर समाधान मानावं लागतं. 2ऱ्या नंबरची घोषणा होते आणि ते नाव असतं सौदामिनी क्रिएशनचं. सौदामिनी खूप खुश होते. पण आता खरी धाकधूक सुरू होते कारण अर्णव ईश्वरीचं नाव अजूनही आलेलं नसतं. मग अँकर मोठ्या उत्साहात पहिल्या नंबरची घोषणा करते आणि आजच्या या फॅशन राऊंडमध्ये ज्यांनी चिंध्यांपासून एक अत्यंत अफलातून ड्रेस बनवून पहिली बाजी मारली आहे ते विजेते आहेत ते सात्विक फॅशनचे अर्णव राजे शिर्के. हे नाव ऐकताच स्टुडिओमध्ये टाळ्यांचा कडकडाट होतो. ईश्वरीला इतकं प्रचंड आनंद होतो, की ती धावत जाऊन अर्णवला घट्ट मिठी मारते. मामा, अंजली, आकाश सगळेच प्रचंड खुश होऊन चेअरअप करत असतात. आकाशही अर्णवला मिठी मारतो. लपंडाव मालिकेत कान्हासुद्धा तिथे उपस्थित असतो आणि तो म्हणतो, "एकदम भारी अर्णव" आणि ईश्वरीला कोणीच हरवू शकत नाही. या सगळ्यात सौदामिनीचा चेहरा चा रंग पूर्णपणे उडालेला असतो. तिने एवढे काटे पेरले तरी अर्णव जिंकला याचा तिला भयंकर धक्का बसतो. पण मित्रांनो, आनंद फार काळ टिकत नाही. एक अत्यंत धक्कादायक ट्विस्ट येतो. सगळेजण सेलिब्रेशन करत असतानाच अचानक देव मध्ये पडतो आणि ओरडून सांगतो, "1 मिनिट थांबा. हा निकाल काहीतरी चुकीचा लागलेला आहे. अर्णव राजे शिर्के हे 1 नंबरला आले नाहीये, तर ते या स्पर्धेतून डिस्क्वालिफाय होत आहे." हे ऐकून संपूर्ण हॉलमध्ये शांतता पसरते. अर्णव, ईश्वरी, मामा सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो. ईश्वरी बरोबर ओळखून असते, की यामागे नक्कीच सौदामिनीची चाल आहे. आणि मग पुढील भागाच्या प्रोमोमध्ये आपल्याला पाहायला मिळतं ईश्वरीचं रौद्र रूप. ईश्वरी थेट सौदामिनीच्या समोर जाऊन उभी राहते आणि तिला थेट आव्हान देते, की ती डोळे घालून सांगते, की तुम्ही आमच्या वाटेत कितीही काटे पेरा, कितीही माणसांना विकत घ्या, पण ही स्पर्धा आम्हीच जिंकणार आहोत. जर तुम्ही पुन्हा काही अ, ब फ कुराफत करण्याचा प्रयत्न केला, तर माझ्यापेक्षा वाईट दुसरं कोणी नसेल. आत्तापर्यंत मी शांत होते, पण जेव्हा मी माझा इंदोरी ठसका तुम्हाला दाखवेल ना,
तेव्हा तुम्हाला पळता भुई थोडी होईल. हे ऐकून सौदामिनी रागाने ईश्वरीच्या कानाखाली मारायला हात उचलते. पण ईश्वरी अत्यंत चपळाईने तिचा हात हवेतच घट्ट पकडते आणि तिला सुनावते, हम इंदोर से है. आमच्या नादाला लागायचं नाही. जर नादाला लागले तर त्याचा परिणाम खूप वाईट होतील. आणि हे मी तुम्हाला शेवटचं सांगतेय. ईश्वरीचा हा अवतार पाहून सौदामिनीची बोलतीच बंद होते. तर मित्रांनो, असा होता हा अत्यंत जबरदस्त आणि थरारक असा आजचा भाग. देवसरीच्या घोषणेमुळे आता पुढे काय होणार? अर्णव खरोखरच बाद होईल का? हे सर्व पाहणे आगामी भागामध्ये अत्यंत रंजक ठरणार आहे. तुम्हाला हा भाग कसा वाटला आणि ईश्वरीचा इंदोरी ठसका हा कसा वाटला हे मला नक्की कॉमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. टाटा बाय बाय.